नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर आपल्या जीवनामध्ये काही बदल आपल्याला करायचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती असा होतो की आपल्या जीवनामध्ये प्रगती होत असते. काही अशा गोष्टी असतात ज्या आपण न कळत चुका आपल्या हातून घडत असतात आणि त्यामुळे आपलं प्रत्येक वर्ष असंच जात असतं. आपल्या प्रत्येक वर्षामध्ये काहीच आपली प्रगती होत नाही. तर त्या काय चुका आहेत? तर तुमच्या घरातील वास्तुदोष तुम्हाला लागत असतात. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आणि कॅलेंडर या 2 वस्तू अशा आहेत की त्या योग्य दिशेला तुम्हाला लावायच्या आहेत. त्या जर योग्य दिशेला लावल्या गेल्या नाही तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या जीवनावरती होत असतो. कारण ह्या 2 अशा वस्तू आहेत जे तुमचं येणारी वेळ तुम्हाला त्या सांगत असतात की तुमची वेळ ही चांगली येणार आहे का वाईट येणार आहे. त्यामुळे ती जर वस्तू तुम्ही योग्य दिशेला लावली तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती चांगलाच होणार आहे आणि तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, त्यामुळे घड्याळ आणि कॅलेंडर चुकूनसुद्धा या दिशेला तुम्ही लावू नका. आणि जर लावलं असेल तर नवीन वर्ष येण्याच्या आधीच ते बदला. नाहीतर येणारं वर्ष पण दुःख आणि कष्टातच तुमचं जाईल. कारण चुकीच्या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर लावल्याने कोणतंच काम वेळेत होत नाही. खूप अडचणी येत राहतात प्रत्येक कामामध्ये. तसंच घरात सतत भांडण तंटा घरात होत राहतो. नकारात्मकतेचा जास्त वास घरामध्ये पसरत असतो. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आणि कॅलेंडरला एक निश्चित दिशा त्यांनी दिलेली आहे. त्या दिशेला ते लावल्याने आपण बघू शकतो की घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सकारात्मक होत असतं. घरातील प्रत्येक वस्तूमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारची एनर्जी असते आणि ती घरातल्या माणसांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे जर तुम्ही चुकीच्या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर लावलं असेल तर ते आत्ताच बदला. नाहीतर येणारं वर्षसुद्धा तुमचं असंच कष्टामध्ये जाणार आहे. घरातील व्यक्तीवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याने कितीही मेहनत घेतली, कितीही कष्ट घेतले तरी त्याच्या कष्टाला फळ भेटत नाही. कारण आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता ऊर्जा निर्माण झालेली असते. ती आपल्याला आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळूच देत नाही. आणि तुम्ही जर योग्य दिशेला लावलं तर ती पॉझिटिव्ह एनर्जीमुळे तुमचं नशीब चमकू शकतं आणि तुम्ही लवकर धनवान बनू शकता. तुमचं कष्ट आजकाल सायन्सनी पण हे मान्य केलेले आहे. आपल्या घरातील घड्याळ कॅलेंडर योग्य दिशेला हे लावलंच पाहिजे. आपल्या घरातील कॅलेंडर किंवा ऑफिसमध्ये कॅलेंडर हे आपल्या येणाऱ्या काळाविषयी आपल्याला माहिती देत असते. त्यामुळे त्याचा आपल्या जीवनशैलीशी संबंध असतो. तर आपला येणारा प्रत्येक वेळ दिवस आपला चांगला जावा, आनंदी जावा यासाठी घड्याळ आणि कॅलेंडर योग्य दिशेला लावायला हवे. आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला वेळ आणि आपला दिवस. कधी कोणाचा दिवस बदलेल ते सांगू शकत नाही आणि आपली चांगली वेळ कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि जर आपली वेळ चांगली आली तर आपण धनवान समृद्धवान होण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. समय कोणासाठी हा थांबत नाही. वास्तुनियमांचं पालन आपल्याला करायचं असतं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल होत असतात. चांगले आणि वाईट असे 2 प्रकारचे बदल हे वास्तूनुसार आपल्यावरती होत असतात. आपल्याला आपल्या घरातील ऑफिसमधील घड्याळ हे गोल आकाराचे लावायला हवे. गोल आकाराचे घड्याळ वास्तुशास्त्रानुसार हे शुभ मानलेले आहे. घड्याळ हे लावताना दक्षिण दिशेला कधीच लावायचं नाही. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे. त्यामुळे तुम्हाला हमेशा अपयश प्राप्त होत असतं. घड्याळ हे हमेशा पूर्व पश्चिम या दिशेलाच तुम्हाला लावायचं आहे. हे लावणं खूपच शुभ आहे आणि याचा शुभ परिणाम तुमच्या जीवनावरती होत असतो. अजून एक म्हणजे घड्याळ कधी मुख्य दरवाजाच्या दाराच्या मागे किंवा वरती लावू नये. ते खूप अशुभ मानलं जातं. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या आधी ही जर चुकी तुम्ही करत असाल तर तुमचं घड्याळ योग्य दिशेला नक्की लावा. त्यामुळे येणारं पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं, समाधानाचं आणि घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. तुम्हाला यश नक्कीच भेटेल. दुसरं म्हणजे आहे ते कॅलेंडर. आपला शुभ अशुभ दिवस जो सांगतो तो म्हणजे आपलं कॅलेंडर. त्यामुळे कॅलेंडरला सुद्धा योग्य ती दिशा तुम्हाला द्यायची आहे. कॅलेंडर हे कधी दाराच्या मागे लावू नका.
वास्तुशास्त्रानुसार पूर्व उत्तर दिशा ही कॅलेंडरसाठी शुभ मानलेली आहे. त्यामुळे याच दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि तुमच्या घरामधला येणारा तुमचा जो प्रत्येक दिवस आहे तो आनंदात, सुखात आणि समाधानात जात असतो. तुमच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर पूर्व दिशेला कॅलेंडर लावा. हे खूप लाभदायक ठरणार आहे. कॅलेंडरवरती हिंसक प्राणी किंवा दुःखी चेहरे असे कॅलेंडर तुम्ही आणू नका. उगवता सूर्य, झाडे, सुंदर निसर्ग अशा पद्धतीचे कॅलेंडर तुम्ही घरामध्ये लावले पाहिजेत. सर्वात चांगलं कॅलेंडर म्हणजे श्री महालक्ष्मीचं कॅलेंडर. ते तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं पाहिजे. कॅलेंडर एकापेक्षा जास्त नसावीत. एकच कॅलेंडर घरामध्ये लावा. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.